स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा। श्री गणेशाय नमा। भक्तजन तारनाथ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकणांप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे त्यांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती। मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्यांशी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरूनी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अकलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र पुचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले। त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती मग म्हणती काय करावे। हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अब्रुशी बट्टा लागेला आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पिढीवरी। अपुचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला। मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित वर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थे तयांशी शिव राम मारुती ऐसी नामे दिधले ती वर्गाशी अनेक मंत्र दिधले पंडिताराम म्हटले गजानन शिवनाम दिधले। मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळे ती वर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे। तेव्हा त्याच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिधला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति। संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम। 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी ती वर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता त्याशी आनंदे आले मुंबईशी हरिभाऊच्या मानसी। ध्यास लागला स्वामीचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते। हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्याचे ठेविला। म्हणती तू माझा सुत झालाशी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी। मग छाटी कफनी झोडी समर्थे तयाशी दिधली ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे। जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा। आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईशी साधुवेश घेऊनी। असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले संकल्प करून उठविले तुळशी पत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटविता तारा नामी त्याची कांता ती करी बहुत आकांता घेत उर बडवूनी। विनविती जोडूनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर
आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशितीची उत्तरे ऐकुनिया स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करीतसे तिचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूत नेनती. स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करोनी, तेने हे ऋत ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांशी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर, त्याशी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अकलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पारशी स्वामी भक्त त्याच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारानामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परित्याच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन शुकृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयाशी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले. नाना चिते प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयाचे. स्वामी सुते तयाशी लाविले, स्वामी भक्तीशी धन्य झाले. नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करून ती अर्पावयाशी चरणी अकलकोटी पातले. पत्रिका चरणी अर्पली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांसी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाशी. पाहून या स्वभक्ताशी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे. छेलेखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासावे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी, विशेष जन लावले भजनास. किती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यांशी समर्थ करीते आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगते. एकोणी जन चकित होती, वल्ली ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण, ऐकले आतून राणीने. सेवकाशी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी पार्थुनिया आणावे. पाहुनिया समर्थाशी उल्हास, सुताचे मानशी धावून आवेगेची मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी सानंदले समर्थमनी. कर फिरवला मुखावरुनी, हस्ती धरुनी उठविले. अकलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालूनी.
एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी, आम्ही जातो निज धामी वासा पुढे चाल बावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सूत निशब्द होई, कल्पना न साहे त्याशी. स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी, स्वामीशी ऐसे न करावे काही. मी अजानले करू तू माझी आई, स्वामी धरिती हृदयाशी. म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी. चिंता न काही करावी, असो मग स्वामी सूत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला. जन्मवरी अकलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामी सूत दुःख करी दिवस रात चैन नसे क्षण भरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अकलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहातसे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईत पाठविले सेवेकरी, म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध्यानावे. परिसूत त्या सांगती आला नाही अकलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रातंदी नसल तसे. मग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सूत पाही अकलकोटी आला नाही, दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य, तरी तो भरून यथार्थ ठेविले ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अकलकोटात जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती अकलकोटी त्या दिनी, समर्थ करीती विचित्र करणी. बसले स्नान करोनी परिगंधन लाविती, भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सूतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकूनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अकलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सूत आपुला भक्त असोन अकाली पावला कामरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेशी उल्लंघले आमच्या आज्ञेशी, संधी सापडली काळाशी ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भोवधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गूढहा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानशी त्या समयी मोर पांखराशी, अधिकारी नेमू गादीशी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडती आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी, लपवून ठेविले विटेशी ती दिली पाहिजे आम्हाशी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सूत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान. दादा त्याचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाई तयाशी आणविले आपणासी, एके दिवशी समर्थाशी दादाप्रती दाखविले. समर्थ बोले बाईशी 4 वेळा जीव घालयाशी, आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादाशी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत, तेथे नाना साहेब भक्त त्यांची बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले, श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अकलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ती म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करायाची.
तुम्ही पाठवा दादाशी समागमी आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयाशी. समर्थ पुनच्छ बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हाशी दिसलं जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादाशी पाठविले के जे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी, पुढे सेवे कर्या सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीती याशी स्थापी गादीवरी. दादाशी करुनी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादाची उपदेशी ती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणे चित सर्वथा न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करूनी. शेवटी दादाशी मुंबईहूनी अक्कलकोटा पाठविले. समतेशी समयाशी आज्ञा केली भुजंगाशी, घेऊनी माझ्या पादुकाशी. मस्तकी ठेवा दादाच्या मोर्चेला आणुनी सत्वरी. धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी. करिता ती तैसेच श्रीच्या पादुका शिरी. पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञान सबिता. अज्ञान गेले तया ते, धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय वर्णी धन्यता वर्णावी, असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई चकित दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रति वेट खचित लाविले. जी ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादाची याशी ठेविता पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलती अशी जे बरे वाटेल आम्हाशी, तैसी करू या समयाची. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकाची गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थाशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविती भिक्षेशी. ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थाशी हसू आले, अधिकची कौतुके मांडिले. दादाशी जवळ बोलाविले, काय सांगितले ते अशी. अनुसया तुझी माता तीच पारशी भिक्षा मागता आता. अवश्य म्हणून तत्वता जन्नी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुनी क्रोधाभिष्ट अंतकरणी. म्हणे तुझी ही करणी लोकापवादा कारण. ऐकुनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकुनी वचन. उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसूनी संस्था चालविली. इतिशी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु.